29 जून 2024 ला भारतानं साऊथ आफ्रिकेला हरवलं आणि T20 वर्ल्ड कप जिंकला। वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, साऊथ आफ्रिका या सगळ्यांना हरवलं। मग जल्लोष करण्यात एक आठवडा गेला आणि 6 जुलैला टीम इंडियानं झिम्बाब्वे विरुद्धची T20 मॅच हारली। आता वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम मधला एकही प्लेयर झिम्बाब्वे विरुद्ध खेळला नाही, तरी पण मॅच हारण्याचा टॅग T20 वर्ल्ड चॅम्पियन्स वरच लागला आणि त्यापेक्षा मोठा फटका बसला IPL स्टार्सच्या इमेजला। शुभमन गिल, रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा या IPL गाजवणाऱ्या प्लेयर्सला झिम्बाब्वे विरुद्ध अपयश आलं आणि त्यांच्यावर सगळ्या बाजूंनी टीका व्हायला लागली। पण IPLचे हे स्टार्स झिम्बाब्वे विरुद्ध हुकले कसे? भारताच्या हारण्याची चर्चा होत असली तरी झिम्बाब्वेचं कौतुक होणं का गरजेचं आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। बऱ्याचदा कुठल्याही मोठ्या टुर्नामेंट नंतर किंवा 3-4 वर्षांनी भारताचा झिम्बाब्वे दौरा ठरलेला असतो। या दौऱ्यावर बऱ्यापैकी नवे प्लेयर्स जातात। मग ते IPL खेळून आलेले असतात किंवा त्यांच्याकडे इंटरनॅशनल क्रिकेटचा थोडाफार अनुभव असतो, पण मेन टीम मध्ये मेन रोल मिळावा इतका नसतो। मग या सगळ्यांची टेस्टिंग होते झिम्बाब्वेमध्ये। शनिवारी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच मध्ये भारताच्या 3 प्लेयर्सनं डेब्यू केला, पण या मॅचच्या आधी भारताच्या 17 प्लेयर्सनं आपल्या T20 इंटरनॅशनल करिअरची सुरुवात झिम्बाब्वे विरुद्ध खेळून केली आहे। यात विराट कोहली आहे, अश्विन आहे, अक्षर पटेल आहे आणि संजू सॅमसनही। आता अशीच संधी पहिल्यांदाच टीम इंडियाचं नेतृत्व करत असलेल्या शुभमन गिललाही होती। रियान पराग, अभिषेक शर्मा आणि ध्रुव जुरेललाही टॉस जिंकून भारतानं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला काढलेली विकेट, त्यानंतर झिम्बाब्वेला फक्त एकच चांगली पार्टनरशिप करू देणं आणि टप्प्याटप्प्यानं विकेट काढणं, यामुळे भारतानं बॉलिंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले। बिश्नोईनं 4 ओव्हर्सपैकी 2 मेडन टाकल्या, 13 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या। वॉशिंग्टन सुंदरनं 11 रन्स देऊन 2 विकेट्स काढल्या। झिम्बाब्वेला फक्त 115 रन्स करता आले, पण भारताचा डाव फसला तो बॅटिंग मध्ये। 4 आउट 22 अशी अवस्था असलेल्या टीम इंडियानं मॅच शेवटापर्यंत नेली खरी, पण जिंकली नाही। वर्ल्ड चॅम्पियन मागच्या 12 T20 इंटरनॅशनल मॅचेस जिंकणारी टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध हारली। झिम्बाब्वेची टीम T20 वर्ल्ड कपला क्वालिफाय सुद्धा झाली नव्हती। सिकंदर रजा सोडला तर त्यांचा कुठला प्लेयर IPL सुद्धा खेळत नाही। मग तरी टीम इंडिया हुकली कशी? तर याचं पहिलं कारण म्हणजे मोठ्या ब्रेक नंतर खेळलेलं क्रिकेट। झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या टीम मधले बरेचसे प्लेयर्स IPL नंतर वरच्या लेवलचं क्रिकेट खेळले नव्हते। काही जणांनी देशांतर्गत लीग्स मध्ये भाग घेतला, पण तिथलं क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असणारा फरक ठळकपणे दिसून आला। मॅच प्रॅक्टिसचा आणि गेम प्लॅनचा अभाव ही गोष्ट कित्येक प्लेयर्सच्या विकेट्स मध्ये दिसून आली, कारण बऱ्याच जणांनी सुरुवातीच्या बॉल पासून अटॅक करण्याचा प्रयत्न केला, जो सपशेल अपयशी ठरलेलाच दिसून आला। मॅच संपल्यावर कॅप्टन शुभमन गिलनं सुद्धा मॅच प्रॅक्टिस नसणं हे पराभवाचं कारण असल्याचं मान्य केलं। झिम्बाब्वे विरुद्ध हरण्याचं दुसरं कारण ठरलं बॅटिंग लाईनअप पूर्णपणे ढेपाळणं। भारताच्या 11 प्लेयर्सनं बॅटिंग केली आणि त्यातल्या फक्त 3 जणांना डबल डिजिट स्कोर करता आले। यात कॅप्टन शुभमन गिल होता, वॉशिंग्टन सुंदर होता आणि अवेश खान होता। बॅटिंग गणली ती 2 गोष्टींमुळे। हरारेच्या ग्राउंडवर वारं जोरात वाहत होतं, त्यामुळे बॉल दोन्ही बाजूंना हलत होता। जेव्हा स्विंग होणं थांबलं तेव्हा बॉल स्लो यायला लागला, टर्नही चांगला व्हायला लागला। त्यामुळे आधी स्विंग आणि नंतर कमी झालेला स्पीड या दोन्हीमध्ये ऍडजस्ट करेपर्यंत टीम इंडियाच्या 5 विकेट्स गेल्या होत्या। दुसरी गोष्ट होती IPL ची सवय। IPL मध्ये पिच बऱ्यापैकी पाटा असतात। भारतातल्या कंडिशन्समुळे बॉल फारसा स्विंग सुद्धा होत नाही, पण झिम्बाब्वे मध्ये या दोन्ही गोष्टी बदलल्या। भारताच्या बऱ्याचशा प्लेयर्सनं IPLच्या सवयीनुसार शॉट्स खेळले, स्पीडचा वापर करायचा ठरवलं, पण पिच स्लो होतं, त्यामुळे बॉल ना उडाले आणि ना लांब गेले। नुसत्या फ्लिकवर 6 ओढणाऱ्या प्लेयर्सला ताकद लावूनही कॅच आउट व्हावं लागलं। IPL मध्ये सहज वाटणारी गोष्ट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे समोर अवघड झाली। झिम्बाब्वे समोर टीम इंडियानं हारण्याचं तिसरं पण सगळ्यात मेन कारण म्हणजे झिम्बाब्वेनं केलेला भारी खेळ। टीम इंडियाच्या पराभवाची चर्चा आणि प्लेयर्सवर टीका होत असली तरी मॅच भारी झाली ती झिम्बाब्वेनं दाखवलेल्या कॉन्फिडन्समुळे। भारताकडे सिनियर प्लेयर्स नसले तरी खेळलेल्या प्लेयर्सकडे IPLचा तगडा अनुभव आहे। गिल, रिंकू, सुंदर हे चांगल्या लेवलचे इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा खेळलेले आहेत। त्यामुळे अनेक चाहत्यांनी झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक केली, पण झिम्बाब्वेनं मागच्या 2 वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करून आपण छोटी टीम राहिलो नसल्याचं दाखवून दिलंय। 2 वर्ष आधी त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं। मागच्या T20 वर्ल्ड कपला त्यांनी पाकिस्तानचा टप्पा पाडला होता।
त्यांची जादू चालत नव्हती ती भारतासमोर. त्यात यंदाच्या T20 वर्ल्ड कपला झिम्बाब्वे क्वालिफाय झाली नाही आणि त्यांच्या टीममध्ये बरेच बदल झाले. कॅप्टन बदलला, कोचनं राजीनामा दिला, कारण क्वालिफाय न होणं हा त्यांच्यासाठी सेटबॅक होता. मुळातच झिम्बाब्वेला मोठ्या टीम सोबत इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याची संधी अभावानं मिळते. ते पाकिस्तान विरुद्ध रेग्युलरली खेळतात, त्यांना हरवतात सुद्धा, पण ही गोष्ट सातत्यानं होत राहते. त्यामुळं त्याची ब्रेकिंग न्यूज होत नाही. वर्ल्ड चॅम्पियन्स झालेल्या भारताला हरवल्यानंतर मात्र चर्चा होते. अवेश खानमुळे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचली गेली असली तरी झिम्बाब्वेनं टीम इंडियाला सहज हरवलं. आपल्या टीमला जे कमी चान्सेस मिळतात त्यातला प्रत्येक चान्स वर्कआउट झाला पाहिजे, लाईमलाईट मिळाला पाहिजे, ही गोष्ट झिम्बाब्वेनं जमवली. IPLला नाही तर इंटरनॅशनल स्टेजला, ज्यात विशेष कौतुक त्यांचा कॅप्टन सिकंदर रजाचं आहे. 38व्या वर्षी रजा कॅप्टन्सी करतोय. स्वतःच्या खेळात बदल करून टीमला 8 वर्षांनंतर भारताविरुद्ध जिंकवतोय सुद्धा. पण आता टीम इंडिया हरल्यावर पुढं काय, तर अजून या सिरीज मधल्या 4 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळं टीम इंडियाकडे, प्रत्येक प्लेअरकडे कमबॅक करण्याची संधी आहे. विराट आणि रोहितच्या रिटायरमेंट नंतर ओपनिंगचा स्लॉट, 3 नंबरचा स्लॉट रिकामा आहे. जडेजाच्या रिटायरमेंटमुळे ऑलराऊंडरचा स्पॉट रिकामा आहे. जागा 3 आहेत आणि दावेदार जास्त. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्ध जो प्लेअर चालेल त्याला पुढचा चान्स मिळणं सोपं आहे. आता येणाऱ्या मॅचेसमध्ये टीम इंडियाचा बाउन्स बॅक बघायला मिळेल आणि झिम्बाब्वेची कडवी झुंज. यात जो जिंकेल त्यावर ठरेल IPLचे स्टार्स इंटरनॅशनल मध्ये चमकतात की टिचून खेळण्याची झिम्बाब्वेची पॅशन भारी पडते. या सिरीजच्या रिझल्ट बद्दलचे आणि प्लेयर्स बद्दलचे तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.